नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. मित्रांनो, थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की मी आज कुठे चाललो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहे भुईगावला, वसईला. तर आज रविवार आहे, तर बोललो घरी होतो तर कुठे जाऊया. तर मला सहज सुचलं की आपण भुईगावला जाऊया, वसईच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. तर चला, आता निघालेलो आहे ठाण्यावरून भुईगावसाठी. या जर्नीमध्ये मी एकटाच चाललो आहे, सोलो ट्रिप होणारी बाईकने. तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आता आपण मित्रांनो पोचलो आहे घोडबंदर रोडला आणि आपण आता गुजरात बायपासला चाललो आहे. गुजरात बायपासवरून आपण जाणार आहे वसईच्या रोडला. तर चला, तुम्ही ही जर्नी एन्जॉय करा. मित्रांनो, आपण आता फाउंटेन हॉटेलजवळ पोचलेलो आहे. तर इथून आपल्याला राईटला जायचं आहे. चला जाऊया. खूप दिवसांनी राईडला चाललोय. आता आपण गुजरात बायपासला आलोय. मस्त वाटते. आणि आता एवढं बंद आहे, 4:30 वाजले. मित्रांनो, आता आपण वसईच्या रोडला इथं पोहोचलेलो आहे आणि हा सातिवली रोड आहे. तर आता हा रस्ता आपल्याला भुईगावला घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, या रोडने आपण आलो आहे आणि इथं तुम्हाला हा स्तंभ दिसेल. स्तंभाच्या इथून आपल्याला आत जायचं, म्हणजे राईट घेतलं आहे मी आता. या मेन रोडवरनं येऊन स्तंभाच्या इथून राईट घ्या. महावीर स्तंभाच्या रोडला बोलतात 100 फूट रोड. तर चला. हा खूप सुंदर असा रोड आहे. भुईगावला जाताना हा एक सुंदर असा रोड लागतो. राईड करायला खूप भारी वाटतं मित्रांनो. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण पोचलेलो आहे श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव वसई इथे. हातपाय धुया. मित्रांनो, मठाच्याच बाजूला इथं आहे बाईक पार्किंगसाठी. बाईक आपण या ठिकाणी लावलेली आणि मठाच्याच राईट साईडला आहे 4 व्हीलर पार्किंगसाठी. इथून आतमध्ये आहे. या ठिकाणी मित्रांनो प्रसादालय आहे आणि स्वामी भवन आहे. तर या ठिकाणी बाईक पार्किंगची सोयीसुविधा आहे. मठाची वेळ सकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. दुपारचं मित्रांनो मठ बंद नाही होत, दिवसभर चालू असतो. तर मित्रांनो, आपण चाफा घेतलेला आहे स्वामींसाठी. चला दर्शनासाठी जाऊया. वाव, खूप सुंदर असं मठ आहे. स्वामी सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. स्वामी आई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर मठ आहे मित्रांनो, खूप सुंदर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मठाच्या बाहेर स्वामींची कथा दाखवण्यात आली आहे. स्वामींनी भक्तांना कसं आशीर्वाद दिला. छान. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे स्वामींचं. खूप छान दर्शन झालं आणि आतमध्ये व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही. तर व्हिडिओ काढण्यासाठी मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन परमिशन घेतली, म्हणून त्यांनी मला व्हिडिओ काढायला दिला. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. मठाची रचना आतमध्ये खूप सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही पण एकदा नक्की या वसईला भुईगावजवळ. तर भुईगावच्या मठाला एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा मित्रांनो. श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं, मन एकदम प्रसन्न झालं. तर चला आता इथं बाजूलाच भुईगाव बीच आहे. बीचवर थोडा वेळ फिरून येऊया, मग आपण जाऊया पुन्हा घरी. तर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर चला आता मी चाललोय भुईगाव बीचवर. श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी चप्पल काढायला स्टँड आहे. बाईक पार्किंगसुद्धा या ठिकाणी फ्रीमध्ये आहे मित्रांनो. 4 व्हीलर पार्किंगसुद्धा. वाव मित्रांनो, भुईगाव बीच जवळ मी आता खूप महिन्यांनी वर्षांनी येतोय. काय व्ह्यू आहे, असं वाटतं कोकणातच आलंय. काय ती झाडी, नारळाची झाडी, केळीची झाडी, थंड वाटतं एकदम. गावचा फील एकदम कोकणातला. तुम्ही पण एन्जॉय करा घरी बसल्या बसल्या. हा मित्रांनो, किती सुंदर लोकेशन आहे. रविवारची गर्दी सुद्धा झालेली आहे भुईगाव बीचवर. इथं प्री वेडिंग शूट सुद्धा होतं. भारी लोकेशन आहे. वाव, खूप सुंदर आणि हवा येते मस्त एकदम भारी. चला बीचवर थोडं वाईब्स करूया, नेचरचा फील घेऊया. आणि बघा इथं उंट आहे. तर कोणाला कॅमल राईड करायला असेल तर सुद्धा इथे येऊ शकता. भुईगाव बीचवर बघा इथं 4 व्हीलर बाईक सुद्धा तुम्ही इझिली आणू शकता. आणि इकडची माणसं एवढी हे नाही, म्हणजे की आतमध्ये जाते असं नाही. बसला रे उंट. कॅमल राईड होते आता लहान पोरांची. कितने काय एक राईड. तर घोडा पण आहे, तुम्ही घोड्याची राईड पण करू शकता. 100 रुपये. काय व्ह्यू आहे यार, व्ह्यू एन्जॉय करा. खूप सुंदर व्ह्यू आहे, मस्त वाटतं. आणि खूप हवा येते तर अजून छान वाटते. गरम नाही होते बिलकुल. आणि मी आता आलोय 5 वाजता. 5 वाजलेत. आपल्या स्वामींचं दर्शन घेऊन मी सरळ इथं आलोय. 5 मिनिटावरच इथून स्वामींचं मठ भुईगाव. वा काय झाड आहे. सगळे लोक आपापल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत आलेले आहेत. तर तुम्ही विकेंडला इथं येऊ शकता, विकेंड प्लॅन करू शकता. आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही संध्याकाळचंच या, 4:30 नंतर. 4:30ला इथं या हवं तर. आता थोड्याच वेळात सनसेट होईल. मी पण आता निघेल 15-20 मिनिटांनी. आपल्याला पुन्हा जायचं आहे ठाण्याला. इकडची माती काळी आहे. हे बघा इकडे काळ्या रंगाची माती आहे. आपल्याला आपली मस्त पांढरी आणि लाईट असं गोल्डन कलर सारखी. एक शेर सुद्धा भेटलेला आपल्याला. कोणाला हवं आहे का? इथंच ठेवतो, घेऊन जा. शक्यतो इथं आंघोळ करूच नका, कारण की थोडाफार कचरा येते म्हणून. तो
मस्त आहे असं काय. हे बघा इथं आलं तर मित्रांनो कचरा करू नका बस. बाकी समुद्रकिनारा चौपाटी खूप भारी आहे मित्रांनो. या एकदा तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत वसईला भुईगाव बीच. चला मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्लॉग मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि तुम्ही पण विकेंडला इथे याचा प्लॅन करत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदा या, विजिट करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.